यावर्षी पाऊस लांबल्याने लातूर जिल्ह्यावर दुष्काळाचा संकट अधिक गडद होत चाललंय। लातूर जिल्ह्यातील 8 मध्यम आणि 135 लघु प्रकल्पांमध्ये केवळ 17% एवढाच पाणीसाठा शिल्लक असून जुलै महिन्यात देखील जिल्ह्यातील 135 गावांना 165 अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतोय। तर जिल्ह्यातील नदीपात्रात जुलै महिन्यात देखील कोरडे ठाक पडले असून अजूनही पावसाने पाठ फिरवल्यास लातूर जिल्ह्यात दुष्काळाचं ढग दाटून येण्याची भीती निर्माण झाली आहे। आणि याबाबतच आढावा घेतलाय तावरजा नदीपात्रातून आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। लातूर जिल्हा आणि मराठवाड्यामध्ये यावर्षी पावसानं उशीर केलेला आहे, उघडीप दिलेली आहे आणि जर पाहायला गेलं तर जून महिना संपून गेलेला आहे। जुलै महिन्याची सुरुवात झाली तरीही लातूर जिल्ह्यामध्ये पाऊस पडलेला नाही। त्यामुळं लातूर जिल्ह्यातले प्रकल्प आणि मध्यम प्रकल्प जे आहेत ते सगळे कोरडे ठाक या ठिकाणी पडलेले आहेत। आपण जर पाहायला गेलं तर लातूर जिल्ह्याची परिस्थिती जर सांगायला गेली तर मी सध्या उभा आहे तावरजा नदीच्या नदीपात्रामध्ये। जर या नदीपात्रामध्ये जर विचार करायला गेला तर गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्येच हे नदीपात्र तुडुंब भरलेलं होतं, तुडुंब भरून हे नदीपात्र वाहत होतं। आणि या वर्षी जर परिस्थिती पाहायला गेली तर जुलै महिना सुरू झालाय, मात्र या नदीपात्रामध्ये पाण्याचा एक थेंबी या ठिकाणी दिसत नाही। काल परवा पडलेल्या पावसामुळे थोडेफार पाण्याचे डबके या ठिकाणी साचल्याचं चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। आणि एकूणच जिल्ह्यातल्या सगळ्या प्रकल्पाची एकूण 145 प्रकल्प आहेत, त्यापैकी 8 लघु मध्यम प्रकल्प आहेत, तर 135 जे आहेत ते लघु प्रकल्प या ठिकाणी आहेत। आणि या सगळ्या लघु आणि मध्यम प्रकल्पामध्ये एकूण पाणीसाठा जर आजच्या तारखेला पाहायला गेला तर एकूण पाणीसाठा 17.40% एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे। त्यापैकी लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणामध्ये केवळ 11% पाणीसाठा जो आहे तो शिल्लक राहिलेला आहे। आणि हीच जर परिस्थिती पाहायला गेली तर या जुलै महिन्यामध्ये ही तावरजा नदी जी आहे ते ओसंडून व्हायला हवी होती। ओसंडून या ठिकाणी वाहत असताना या ठिकाणी या नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी यायला हवं होतं, मात्र आज आपण या ठिकाणची परिस्थिती पाहतो अजूनही हे नदीपात्र जे आहे ते कोरडं ठाक या ठिकाणी दिसतोय। त्यामुळे एकूणच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील सध्या उभारलेला आहे आणि जवळपास जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील या ठिकाणी आता उद्भवू लागलेला आहे। एकूणच परिस्थिती पाहायला गेलं तर जिल्ह्यामध्ये 136 अधिग्रहणाद्वारे जे आहे ते पाणी पुरवठा केला जातो। 135 गावांना जो आहे तो हा पाणी पुरवठा अधिग्रहणाद्वारे या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे। जुलै महिन्यात देखील ही परिस्थिती जी आहे ती टंचाईग्रस्त परिस्थिती या ठिकाणी कायमस्वरूपी असून जर अजूनही या महिन्याभरामध्ये किंवा या 4-5 दिवसांमध्ये जर मोठे पाऊस नाही झाले तर परिस्थिती जी आहे ते हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे। एकूणच पाणी टंचाईचं आणि दुष्काळाचं संकट जे आहे ते लातूर जिल्ह्यावरती ओढवताना किंवा अधिक गडद होताना दिसतंय, हे म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.